नमस्कार. आज आम्ही या वास्तुदीपक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत की गर्भसंस्कार विधीच्या वेळी विशेष करून गर्भधारणा झाल्यापासून 5व्या महिन्यातील गर्भसंस्कार विधीच्या वेळी सर्व मंत्रांबरोबर यवमाला गर्भवती महिलेच्या गळ्यात तिच्या पतीकडून अथवा वयोवृद्ध सौभाग्यवती महिलेच्या हस्ते गर्भवती स्त्रीच्या गळ्यामध्ये घातले जाते. या संदर्भात गर्भसंस्कार विधीच्या 5व्या महिन्यात यवमालेचे महत्त्व व त्याचे औषधी गुण आज आपण पाहणार आहोत. प्रथमतः आपण पाहूया यव म्हणजे काय. यव हे धान्य एक देवी औषधी आहे. या धान्याला सातू नावानेही ओळखले जाते. यव हे संस्कृत नाव आहे. हिंदीमध्ये याला जो म्हणतात. बंगालीमध्ये नस, भूतान आणि बाली अशा विविध नावांनी या धान्याला ओळखले जाते. या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक धर्मांमध्ये आचार्य, मुनी, साधू संत, विचारवंतांनी गर्भसंस्कार या विषयासंदर्भात पुष्कळ माहिती ही सांगितलेली आहे. या संपूर्ण माहितीबरोबर आचार्य भगवंतांनी आदिपुराण अशा महाशास्त्रांमध्ये सर्व जीवांच्या कल्याणासाठी 53 क्रियेबरोबर षोडश संस्कारही सांगितलेले आहेत. विशेष करून विवाह संस्कार व गर्भाधान विधी झाल्यानंतर मुख्यत्व करून येणारा संस्कार म्हणजे गर्भसंस्कार. गर्भधारणा झाल्यापासून गर्भवती महिला प्रसूती होईपर्यंत गर्भसंस्काराबरोबर प्रत्येक महिन्यामध्ये आचार्याने मंत्रविधीही सांगितले आहे. 3ऱ्या महिन्यानंतर येणारा संस्कार म्हणजे 5व्या महिन्यातील सुप्रीती नावाचा संस्कार. हा संस्कार देखील शुभमुहूर्त पाहून करावा. या विधीच्या वेळेसही वयोवृद्ध सौभाग्यवती महिलेकडून या गर्भवती महिलेला लाल वस्त्रावरती बसवून या गर्भवती महिलेच्या कपाळी हळदी कुंकू लावावे, डोळ्यांमध्ये काजळ घालावे, गळ्यामध्ये सुंदर सुगंधित असा पुष्पमाळाही घालावा. तसेच अनेक विविध फलांनी धान्यांनी या गर्भवती मातेची साडी चोळीसह ओटी भरावी. यानंतर आचार्य भगवंतांनी शास्त्रात सांगितल्या पद्धतीने सौभाग्यवती वृद्ध महिलांनी हातांमध्ये पिवळ्या अक्षता घेऊन पंडितजी मंत्र उच्चारण केल्यानंतर सौभाग्यवती स्त्रीने त्या गर्भवती मातेच्या उदरावरती या पिवळ्या अक्षता क्षेपण करायच्या आहेत. ही संपूर्ण विधी झाल्यानंतर आचार्य भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे यवांकुरे तथा पुष्पे पल्लवेर दर्भसयुक्ते मालां कृत्वा तु कंठस्याः अर्पे विधिपूर्वकम्. आचार्य भगवंतांनी विशेष करून 5व्या महिन्यांमध्ये या गर्भवती महिलेच्या गळ्यामध्ये यवमाला बांधण्यास सांगितलेले आहे. याच व्हिडिओमध्ये आपण प्रथमतः पाहिलेले आहे यव म्हणजे काय. आता आपण पाहणार आहोत या यवमालेचे औषधी गुण व या गर्भसंस्कार विधीत यवमालेचे महत्त्व. चला तर मग पाहूया यवधान्यातील औषधी गुण. यव म्हणजे सातू. हे एक साधे धान्य आहे जे आपल्यापैकी बहुतेकांच्या स्वयंपाकघरात असते. तरीही आपल्यापैकी फार कमी लोकांना त्याचे आरोग्य आणि सौंदर्य फायदे माहीत आहेत. त्यामध्ये कॅलरीज कमी असतात, जीवनसत्वे आणि इतर पोषक घटक असतात. सातूंचे सेवन केल्याने चांगले पचन आणि वजन कमी करण्यापासून कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यापर्यंत फायदे होतात. हे यवधान्याचे औषधी गुण आहेत. आता आपण माहिती करून घेऊया की गर्भसंस्काराच्या 5व्या महिन्यामध्ये संपूर्ण मंत्रांबरोबर मंत्रसंस्कार झाल्यानंतर यवमाल म्हणजे सातूचे धान्य भिजवलेल्या त्या धान्याची माळा करून गर्भवती महिलेच्या गळ्यात बांधले जाते व या बांधलेल्या माळ्याचा प्रभाव त्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळावरती कसा काय पडतो, तसेच त्या बाळावरती होणारे फायदे. यव म्हणजे सातू, यालाच
जो किंवा बंगाली नस असे अनेक शब्दाने ओळखले जाते। हे धान्य औषध गुणांनी भरपूर आहेच, पण हे धान्य भिजवल्यानंतर ह्या धान्यामध्ये शुभ्र पांढरा दुधासारखा द्रव्य तयार होतो। हे धान्य मृदू, कोमल, आनंद वाढवणारे, शरीराचे तेजोवलय वाढवणारे, आरोग्य निरोगी ठेवणारे असल्याने गर्भवती मातेने 5व्या महिन्यामध्ये मंत्रसंस्काराबरोबर या धान्याची माळा गळ्यामध्ये बांधल्याने बाळसुद्धा निस्तेज, कोमल, आनंदित आणि वलयाने तेजोवलय पूर्ण असणारा, त्या दुधामध्ये जसे वात्सल्य गुण आहेत तसेच त्या जन्म घेणाऱ्या बाळामध्येही गुण उत्पन्न व्हावेत म्हणून 5व्या महिन्यामध्ये गर्भवती महिलेच्या गळ्यामध्ये जव म्हणजे सातू धान्याची माळा करून बांधली जाते। आपण कित्येक वेळा पाहतो की डोहाळ्या जेवणाच्या वेळेला आवर्जून खपली गव्हाची खीर केली जाते। या पाठीमागचा एकच उद्देश आहे की असे सकस अन्न खाल्ल्याने गर्भवती मातेचे आरोग्य चांगले राहते आणि बाळही सुदृढ जन्म घेतो। म्हणून 5व्या महिन्याच्या संस्कारावेळेस गर्भवती महिलेच्या गळ्यामध्ये येव म्हणजे सातू धान्याची माळ बांधण्यास आचार्यांनी सांगितलेला आहे असे या संपूर्ण विधीतून लक्षात येते। नमस्कार मित्रो, आज आम्ही आपणास सांगितले की 5व्या महिन्यात गर्भवती स्त्रीच्या गळ्यामध्ये यवमाला का बांधली जाते या संदर्भात आम्ही आपणास माहिती सांगितलेली आहे। आपण वास्तुदीपक यूट्यूब चॅनलवरील रोज सुंदर माहिती ऐकण्यासाठी अजून आपण वास्तुदीपक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा, ऑल बेल बटन दाबा, कमेंट द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा। नमस्कार।